पुस्तक दुर्दम्य भाग 66. बळवंतराव आरामखुर्चीत बसले होते. हाताशी अडकित्ता सुपारी होती. जवळ ऋग्वेदावरचे 1-2 ग्रंथ पडले होते. मनाला तरतरी आलेली होती, पण शरीराला अधिकच थकवा आला होता. कधी नव्हे तो त्यांनी थंडी वाजते म्हणून अंगात सदरा घातला होता. डोक्यात हंगेरियन कॅपच्या धर्तीची टोपी घातली होती. अंगात अंमळ ज्वर आहे अशी शंका त्यांना येत होती, पण ते त्यांनी कोणाजवळ बोलून दाखविले नव्हते. माणसांची ये-जा सारखी चालूच होती आणि त्या गडबडीत बळवंतराव धोंडोपंतांना ऋग्वेदावरच्या आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी उतरवून घ्यायला सांगत होते. मधून आपल्या लायब्ररीतील पुस्तके आणायला सांगत होते. आपल्या गैरहजेरीत लायब्ररीची हेळसांड होऊन तिच्यातील पुस्तके गहाळ झाली असावीत असा संशय त्यांना सारखा येत होता. त्याबद्दल घरातल्या आणि केसरी ऑफिसातल्या बऱ्याच मंडळींनी त्यांची बोलणी खाल्ली होती आणि यापुढेही 8-15 दिवस अशी बोलणी खावी लागणार ही खुणगाठ सगळ्यांनीच आपल्या मनात बांधली होती. गावोगावाहून तारा येत होत्या आणि त्यांचे ढीग वाचून बळवंतराव हातावेगळे करीत होते. वर्तमानपत्रांचे बातमीदार सारखे येऊन जेठा मारीत होते आणि चिकटपणाने नाना प्रश्न विचारित होते. बळवंतराव हसून न रागवता मला सध्या काहीच सांगायचं नाही म्हणून त्यांना वाटेला लावित होते. नाही म्हणायला त्यांनी सुधारक पत्राच्या बातमीदाराला मात्र मुलाखत देण्याचे कबूल केले. त्यावर कोणीतरी विचारले, हे काय, सुधारकावर तेवढी इतकी का कृपादृष्टी? बळवंतराव एकदम गंभीर होऊन म्हणाले, असं कसं म्हणता? ते पत्र आमच्या गोपाळरावांचं आहे. पहिल्या तुरुंगवासात ते माझ्याबरोबर होते. त्यांच्या सहवासामुळे तुरुंगातला वेळ फार चांगल्या प्रकारे गेला. यावेळी मला त्यांची फार आठवण येत होती. बळवंतरावांच्या मनात अनेक आठवणींनी गर्दी केली. त्यांचे हृदय भरून आले. क्षणभर ते स्तब्ध राहिले आणि मग ते चटकन दुसऱ्या विषयावर बोलू लागले. तेवढ्यात नरसोपंत आले. ते पुण्याला आले तेव्हा अगदी पोरसवदा होते, पण त्यानंतर विशेषतः गेल्या वर्षात त्यांच्या चेहऱ्यावर प्रौढपणा आणि आत्मविश्वास दिसू लागला होता. चालण्या बोलण्यात तरतरीतपणा पहिल्यापासूनच होता, तो आता वाढला होता. प्रकृतीची चौकशी वगैरे झाल्यावर नरसोपंतांनी विचारले, केसरी मराठीची व्यवस्था काय करायची? आता डिक्लेरेशन आपल्या नावानं करायचं ना? बळवंतरावांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले. त्याची एवढी काय घाई आहे? सावकाशीनं काय ते पाहू. सध्या तरी प्रकृती ताळ्यावर येईपर्यंत मला ते काम हाती घेता यायचं नाही. तर मग आहे तीच व्यवस्था चालू ठेवतो. पुन्हा तुमचं आमच्या कामावर लक्ष असेलच. नरसोपंत बळवंतरावांशी मोजकेच बोलत असत. तेवढ्यात धोंडोपंत अनाहूतपणे म्हणाले, दादा, तुमच्या गैरहजेरीत नरसोपंतांनी पत्रांचं काम मोठ्या चोखपणे सांभाळलं. कोठे म्हणून नेऊन राहू दिलं नाही. बळवंतरावांनी दोघांकडे शोधक नजरेने पाहिले आणि ते हसले. आमच्या धोंडोपंतांचं असं सर्टिफिकेट असल्यावर आणखी हो काय पाहिजे? इथे काहीतरी पाणी मुरते आहे असे बळवंतरावांना संशय आला आणि काय प्रकार असावा हे देखील त्यांनी ताडले. मग कामाबद्दल काही विचारायचे होते ते विचारून नरसोपंत तेथून निघून गेले. काही वेळाने बळवंतरावांनी केसरी मराठीच्या गेल्या वर्षातल्या अंकाच्या फायली मागवून घेतल्या आणि त्या चाळून पाहिल्या. तेवढ्यात प्रोफेसर जिन्सीवाले आले. ते बळवंतरावांचे एकेकाळचे गुरु. तेव्हा त्यांना पाहून बळवंतराव आरामखुर्चीवरून उठले आणि खाली बैठकीवर बसले. अरे, उठतोस कशाला? तुझी प्रकृती ही अशी झालेली, असे जिन्सीवाले म्हणाले खरे, पण आपल्याविषयी असा आदर दाखविलेला पाहून त्यांना संतोष वाटला होता आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कारण अलीकडे मोठ्या माणसांविषयीचा आदर नष्ट होत असून विनोद आणि टवाळ्या करण्याची प्रवृत्ती वाढत आहे असा दुःखद अनुभव त्यांना येऊ लागला होता. त्यांच्या विद्वत्तापूर्ण व्याख्यानांची देखील ती फार लांबलचक असतात अशी टवाळी तरुण मंडळी करू लागली होती. प्रोफेसर जिन्सीवाल्यांनी ऐसपैस बैठक मारली आणि ते आपल्या आवडीच्या विषयावर बोलू लागले. कारागृहात अन्नग्रहण, स्पर्शास्पर्श वगैरे बाबतीत अनेक दोष अपरिहार्यपणे तुझ्या हातून घडले असतील, तेव्हा तू आधी प्रायश्चित्त घेऊन मोकळा हो कसा? अलीकडे धर्मबाह्य वर्तन करायची प्रवृत्ती फार वाढली आहे. तिला आळा घालण्यासाठी
तुझ्यासारख्यांनी आपल्या प्राचीन हिंदू धर्मांचे नियम निष्ठापूर्वक पाळले पाहिजेत आणि त्यायोगे तरुण पिढीला चांगलं उदाहरण घालून दिलं पाहिजे. बळवंतराव मोठ्याने हसले. आपण अगदी काळजी करू नये. मी लवकरच यथासांग प्रायश्चित्त घेणार आहे. जिन्सीवाल्यांनी संतोषाने मान हलवली. तसा तू हिंदू धर्माचा अभिमानी असल्यामुळे तू धर्मबाह्य वर्तन करणार नाहीस याची मला खात्रीच होती. आता तू नियमानं संध्या करीत नाहीस हे मात्र खरं. ती जर तू करू लागशील तर सोन्याहून पिवळं होईल. तो आग्रह मात्र तुम्ही धरू नका. मी रोज ग्रंथांचं वाचन करतो, देशकार्य करतो. हीच माझी संध्या. रोज संध्येचे आचमन करायला मला फुरसत नाही आणि त्याची तशी आवश्यकताही नाही. हे ऐकून जिन्सीवाले संतापले. हेच तुझं चुकतं आणि त्यामुळेच तरुण पिढीत अश्रद्धपणा पसरत चालला आहे. लांबचं उदाहरण कशाला? तू ज्यांना केसरीचे संपादक म्हणून नेमले आहेस त्या नरसोपंतांचंच उदाहरण घे. आमचे नरसोपंत देखील संध्या करीत नाहीत की काय? तुझ्यासारखेच ते. संध्या करायला त्यांना फुरसत होत नाही. पण परवा पाहतो तो कुठूनसा एक कुत्रा आणून त्याला सकाळच्या वेळी हा गृहस्थ तासभर धुईत बसला होता. आपल्या खालीच त्यांचं बिऱ्हाड आहे. त्यामुळे हा प्रकार माझ्या दृष्टीस पडला. तेव्हा मी वरून खिडकीतून ओरडलो. म्हटलं, तुम्हाला तासभर खर्ची घालून कुत्रा धुवायला फुरसत आहे, परंतु संध्या करायला मात्र तुम्हाला वेळ होत नाही. तिथे मात्र टाळाटाळ चाललेली असते. आता बोला, काय म्हणावं या गृहस्थाला? प्रोफेसर जिन्सीवाल्यांनी आपल्या मते बिनतोड पुरावा सादर केला. बळवंतरावांना हसू आवरले नाही. अहो, म्हणजे आता आमच्या पत्रांच्या एडिटरांनी नित्य संध्या करावी आणि कुत्रा बाळगू नये व बाळगला तर त्याला आंघोळ घालू नये असा आम्ही नियम करावा की काय? नरसोपंत संध्या करतील किंवा न करतील, कुत्रा पाळतील, म्हैस पाळतील, नाहीतर गाढव पाळतील, आम्हाला त्याच्याशी काय कर्तव्य आहे? आमच्या केसरी मराठ्याचं काम त्यांनी व्यवस्थित केलं म्हणजे झालं. आता त्या कामाच्या बाबतीत काही तक्रारी असतील तर सांगा. नाही, नरसोपंत लेखनाच्या बाबतीत चांगले वाकबगार आहेत. वाचनाचे देखील त्यांना हौस दिसते. पण त्यांच्या अंगी धर्माचा अभिमान मात्र असावा तसा नाही. उठणं बसणं सगळं सुधारकातच असतं. अहो, गोपाळराव गोखल्यांशी या गृहस्थाचं चांगलं सूत आहे. जिन्सीवाल्यांनी नरसोपंतांच्या बाबतीतलं आपलं मत तोलून मापून व्यक्त केलं. मग ते पुढे उद्गारले, आणि वागणंसुद्धा अंमळ कुर्रेबाज आहे. अहो, माणसात अंमळ ताटपणा असला तर त्यात वाईट ते काय? अशीच माणसं माझ्या पसंतीला उतरतात. बळवंतरावांनी सुपारी कातरून जिन्सीवाल्यांच्या पुढे केली आणि हा विषय संपला असे अप्रत्यक्षपणे सूचित केले. प्रोफेसर जिन्सीवाल्यांनी हाताचा पंजा नकारार्थी हलवला. नको रे बाबा, आता दात काम करीनासे झाले आहेत. मग बळवंतरावांच्या जवळ पडलेली पुस्तके उलटी पालटी करीत ते म्हणाले, हल्ली ऋग्वेदाचा व्यासंग चाललेला दिसतो. होय, तुरुंगात मॅक्समुलर साहेबांनं आपलं ऋग्वेदावरचं पुस्तक पाठवलं, त्याचंच वाचन करीत होतो. त्यानिमित्तानं मग वेदावरचे इतरही ग्रंथ नजरेखालून घातले. त्यामुळे वेळ मजेत जाऊन मनाला विरंगुळा देखील वाटत असे. तुरुंगात देखील तुला व्यासंग करता येतो हे एक आश्चर्यच म्हटलं पाहिजे. प्रोफेसर जिन्सीवाले दुसऱ्या माणसाविषयी कौतुकाचे उद्गार क्वचितच काढत असत आणि ते काढताना कपाळाला आठ्या घालीत असत. आताही त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. अहो, तुरुंगात तर हे फारच सुलभ असतं. संध्याकाळी एकदा कोठडीत बंद केल्यावर अगदी भरपूर एकांत असतो. वाचनात आणि विचार करण्यात कसलाच व्यत्यय येत नाही. तेथेच मला एका ग्रंथाची कल्पना सुचली. ऋग्वेदात असे अनेक उल्लेख आहेत की त्यावरून आर्यांच्या मूळ वसतिस्थानात पुष्कळ दिवस रात्र असावी असा निष्कर्ष निघतो. विशेषतः सूर्योदयात प्राग बहुवी आहानी आसन ही ऋचा तर याबाबतीत अगदी स्पष्टच आहे. आता अशी परिस्थिती फक्त ध्रुव प्रदेशात असते. याबाबतीत दक्षिण ध्रुवाचा विचार करण्याचं कारण नाही. तेव्हा मला असा विचार सुचला की आर्यांचं मूळ वसतिस्थान उत्तर ध्रुवावर असावं. बळवंतराव अगदी तल्लीन होऊन बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद विलसत होता आणि डोळ्यातून आनंद ओसंडत होता. का रे बाबा, आमच्या आर्यांना असे या भारतभूमीबाहेर पाठवतोस?
अहो, आमचे आर्य काही घरात बसून राहणारे कूपमंडूक नव्हते. सगळं जग पादाक्रांत करू अशी त्यांची विजिगीषू वृत्ती होती. तेव्हा ते उत्तर ध्रुवावरून सारं जग तुडवीत येथे आले असतील यात असंभाव्य असं काहीच नाही. पण हा विचार इथे अप्रस्तुत आहे. उपलब्ध पुराव्यावरून एखादा निष्कर्ष निघत असला तर तो आपण मान्य केला पाहिजे. बळवंतरावांनी आपल्या पूर्वजांविषयींच्या अभिमानाला लगाम घालून कठोर तर्काचा आश्रय घेतला. पण तसा पुरावा आहे का? ऋग्वेदातील वर्णन केवळ काव्यात्मक असण्याची शक्यता आहे. नाही, ती केवळ काव्यात्मक नाहीत असं सिद्ध करता येईल. याबाबतीत आक्षेप येईल तो असा की उत्तर ध्रुव हा प्रदेश वसतीस योग्य नसल्यामुळे तेथे आर्यांच्या मोठाल्या टोळ्या राहत असतील हे असंभाव्य आहे. पण आधुनिक भूस्तरशास्त्रानं या आक्षेपाचं खंडन केलेलं आहे. एकेकाळी उत्तर ध्रुवावरचं हवामान वेगळं असून तो भूप्रदेश वसतीस योग्य होता असं त्यांनी सिद्ध केलं आहे. हा सिद्धांत जर खरा असेल तर मग सर्वच गोष्टींचा सुलभतेने उलगडा होत जातो. पण यासाठी भूस्तरशास्त्रच नव्हे तर इतर अनेकही आधुनिक शास्त्रांचा अभ्यास करून बिनतोड पुरावा उभा करायला हवा. म्हणजे एकंदरीत तू वेदविद्या आणि आधुनिक शास्त्र यांची सांगड घालणार म्हणायचा. एका परीनं तू हा ज्ञानसंकरच करणार आहेस. काही म्हणा, तुझ्या कल्पकतेची भरारी मात्र विलक्षण आहे. या दृष्टीनं मी देखील आता वेदांचं पुन्हा वाचन करतो, प्रोफेसर जिन्सीवाले मान डोलवीत म्हणाले. या विषयात माझे मन इतके गुंतले आहे की आता प्रकृती ठीक नसल्यामुळे जी अंमळ सवड मिळणार आहे तिचा उपयोग मी तिच्या अभ्यासासाठीच करणार आहे. बळवंतरावांचा उत्साह वाढतच होता. त्यामुळे धोंडोपंत चिंतातूर झाले. त्यांनी विचारले, पण दादा, तुम्ही विश्रांती घेणार होतात ना? हे श्रम तुम्हाला सध्या झेपायचे नाहीत. अरे, वाचन हे माणूस बसल्या बसल्याच करतो, तेव्हा विश्रांती ही आपोआपच मिळेल. पुन्हा या वाचनामुळे मला जो आनंद होईल त्यामुळे प्रकृती सुधारण्यास पुष्कळच मदत होणार आहे. बळवंतरावांनी विश्रांतीचा प्रश्न अशा प्रकारे झटकून टाकला आणि याबाबतीत ते आपले मुळीच ऐकणार नाहीत अशी धोंडोपंतांची खात्री पटली. अर्थात ती नव्यानं पटण्याची आवश्यकता होती अशातला भाग नव्हता.